गडकरी रंगायतन येथील उबाटा गटाचा मेळावा संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका दिलाय। उबाटा गटाच्या उपनेत्या आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिताताई बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे। ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन बिर्जे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिताताई बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहोचवली होती। मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातही अनिता बिर्जे यांनी पक्षासाठी केलेलं कार्य ठळकपणे दाखवण्यात आलं होतं। एकनाथ शिंदे यांनी पक्षात उठाव करून पुन्हा सत्ता स्थापन केली तेव्हा अनिता बिर्जे यांनी या निर्णयाला ठाम विरोध करून उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणे पसंत केलं होतं। उभाटा गटात कायम राहिल्यामुळे त्यांची उभाटा सेनेत उपनेतेपदी वर्णी लावण्यात आली होती। मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने उभाटा गटाची ठाण्यात वाताहत झाली ती पाहता ठाण्यातील उभाटा गटाचे अनेक पदाधिकारी नाराज आहेत। एकनाथ शिंदे हे स्वर्गीय दिघे साहेबांना अभिप्रेत असलेल्या जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत। हे पटल्यामुळेच त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बिर्जे यांनी यावेळी सांगितलं। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते पटल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। अनिताताई बिर्जे यांनी शिवसेना प्रवेशामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवरती चालणाऱ्या शिवसेनेला एक नवीन बळ मिळालं आहे। शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे, असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। शहरातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेले कुटुंब वर्षानुवर्ष पुनर्वसन न झाल्याने घरापासून वंचित आहेत। आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रशासनाकडून कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे। त्यामुळे या कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यावेळी स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही केळकर यांनी केली आहे। ठाणे शहरात अनेक प्रकल्पांतर्गत शेकडो कुटुंबाची घरं बाधित झाली असून अनेकांचं पुनर्वसन वर्तकनगर, मानपाडा, राबोडी इत्यादी भागामध्ये रेंटल इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे। तर शेकडो कुटुंब आजही घरांसाठी वणवण करत आहेत। या कुटुंबांनी अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेतली। केळकर यांनी तातडीने शासकीय विश्रामगृहात स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी आणि या कुटुंबियांची बैठक घेतली। यावेळी 24 वर्ष घरापासून वंचित असलेले सॅटिसबाधित 58 कुटुंबे आणि 8 वर्षापासून वणवण करणारी हॅपी व्हॅली येथील 18 कुटुंब तसेच माजी नगरसेवक भरत चव्हाण, स्थावर मालमत्ता विभागातील अन्य अधिकारी आणि कर्मचारी येथे उपस्थित होते। यात झालेल्या चर्चेमध्ये या कुटुंबांना तातडीने घरं मिळण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचं निश्चित करण्यात आलं असून त्या दिशेने काम सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली। या निर्णयामुळे अनेक वर्ष घरापासून वंचित असलेल्या कुटुंबांची वणवण संपणार असून रहिवाशांनी केळकर यांचे आभार मानले। आज या ठिकाणी हा जो मालमत्ता विभाग आहे त्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन या शहरामध्ये अनेक पुनर्वसनाची प्रकरणं जी आहेत ती प्रलंबित आहेत। अनेक जे बाधित झाले लोक जे 20-25 वर्षापूर्वी बाधित झाले पण अजून त्यांना योग्य ती घरं मिळालेली नाही, त्यांना कोणी बघितलेलं नाही, अशी शेकडोनी लोक निरनिराळ्या विभागामध्ये मग ठाणे शहरात आहेत, कोपरी भागात आहेत, वागळे इस्टेटमध्ये आहेत। तर अशा लोकांना आज या ठिकाणी आपण बोलवलं होतं आणि ते त्यांच्या अक्षरशः चपला झिजून गेल्या पण त्यांचं अजून कुठेही पुनर्वसन झालं नाही। त्यांना साधं पात्र असून देखील पत्र पण मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे ही
बैठक आम्ही आता आयोजित केली आणि सॅटिस ज्या ठिकाणी सॅटिस झाला त्या सॅटिसच्या खाली जे लोक राहत होते त्या लोक आता 24 वर्ष झाली त्यांना कुठेच काही राहायला मिळालं आणि म्हणून आज उपायुक्त आणि त्यांच्या खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही मिटिंग केली आणि प्रत्येकाचं समाधान होण्याच्या दृष्टीने ठोस असा प्रकारचा ऍक्शन प्लॅन पण बनवलेला आहे आणि त्या ऍक्शन प्लॅनच्या प्रमाणे पुढच्या काळामध्ये कारवाई होणार आहे. मी या निमित्ताने महापालिकेकडे मागणी देखील करतो की हे जे काही तुमचं किती जागा रिकाम्या आहेत, किती भरल्या आहेत, चुकीच्या भरल्या आहेत का असेच घुसलेले आहेत, जे जे आहे त्याची महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी आणि ती लोकांसमोर आणावी. कारण नाही तर विकासाच्या कामामध्ये जे बाधित लोक होणार आहेत ते जागा सोडणार नाहीत. एकीकडे आम्हाला विकास करायचा आहे तसं या लोकांना पण आम्हाला योग्य पद्धतीने पुनर्वसन करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे याचा निष्कर्ष निघेपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत. ठाणे पूर्वचा आमचे भरत चव्हाण आहेत, त्यांनी या सॅटिसचा विषय बरेच वर्ष चालवलेला आहे, परंतु तो अंतिम टप्प्यामध्ये पूर्ण कसा होईल याच्या दृष्टीने ठोस अशा प्रकारचे आता निर्णय झाले. रेंटलच्या घरं आहेत, मग वर्तकनगरला असेल, मानपाड्याचं तर आता आम्ही चित्र समोर केलं की तिथे नुसता कचरा नाही आहे, लिफ्ट पण, लाईट नाही, पाणी नाही, त्या ठिकाणी सिव्हिल वर्क करण्याची गरज आहे, गळती लागलेली आहे. आता शेवटी लोकांना आगीतून आपल्याला फोफाट्यात पाठवायचं आहे का? हा नरक यातना किती दिवस त्यांनी सहन करायचा? शेवटी माणसं आहेत, त्यांना किमान ज्या गोष्टी आहेत त्या मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आता तातडीने आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टीने देखील कार्यवाही सुरू होते. गणेश भक्तांची इको फ्रेंडली गणपतीला पसंती. आपण सर्वजण ज्या सणाची वाट बघतो तो सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे. आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचं आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. 10 दिवस हा उत्सव सुरू असतो. गेली 4 ते 5 वर्ष गणेश भक्त इको फ्रेंडली गणपतीला प्राधान्य देत आहेत. सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेले प्रदूषण टाळण्यासाठी घरगुती इको फ्रेंड गणपतीला प्राधान्य दिले आहे. आता घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा इको फ्रेंडली गणपतीला प्राधान्य देत आहेत. परंतु सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात इको फ्रेंडली गणपतीला अजून तरी वेळ आहे. परंतु लवकरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात इको फ्रेंडली गणपती विराजमान झाला असं चित्र दिसेल.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयांची लाच देऊन हे सरकार तुम्हाला विकत घेऊ पाहत आहे, पण आपण विकले जायचे की नाही हे महिलांनी ठरवावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यातील सभेत बोलताना दिला. राज्य लुटणाऱ्या विरोधकांना सत्ता आल्यावरती तुरुंगात पाठवणार असल्याचा इशाराही देत विधानसभेची निवडणुकीत आपली लढाई महाराष्ट्रात वेस्टबरोबरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आणि इतर गडकरी रंगाच्या नाट्यगृहामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. पक्षाचा भगवा सप्ताह निमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली होती. किती पैसे दिले तरी तुमची भीक आम्हाला नको हे महिलांनी आता ठरवायला हवे, कारण 1500 रुपयांची लाच देऊन हे तुम्हाला विकत घेऊ पाहत आहेत आणि महाराष्ट्राला लुटायला आले आहेत. त्यामुळे आपण विकले जायचे की नाही हे ठरवायला हवे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. शिंदे सरकारवर केवळ घोषणा देत आहेत, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे, त्यामुळे घोषणा देऊन निवडणूक जिंकता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय. पैसे देऊन भाज्या विकत घेता येतात, पण मतं विकत घेता येत नाहीत. लोकसभेत विजय दिसत नाही म्हणून त्यांनी लबाडी केली. मुंबईत 48 मतांनी आपला पराभव होऊ शकत नाही, त्यामुळे कीर्तीकर यांची जागा चोरली असा आरोपही त्यांनी केला. 3 महिने थांबा, तुमच्या मित्रपरिवाराचा घोटाळा उघड केल्याशिवाय राहणार नाही. तसेच तुमचे आणि सरकारी कलेक्टर यांना तुरुंगात गज बघायला पाठवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यात मंत्रालय मुंबईत हवे की अहमदाबाद की दिल्लीतून हवे आहे, अशी विचारणा करत मुख्यमंत्री शिंदे यांचा उल्लेख दुतोंडी मांडूळ असा केला आहे. संजय राऊत हे नमक हराम 2 चित्रपट काढणार असून त्याची आम्हाला उत्सुकता आहे, असंही ते म्हणाले. तू राहशील नाही तर मी राहील, असा पुनरुच्चार करत तू म्हणजे राज्य लुटणारे आणि त्यांचे पाय चाटणारे मांडूळ, असंही म्हटलं. नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूक घ्यायचे मनसुबे सुरू आहेत, जेणेकरून लाडकी योजनेचे 3 ते 4 महिन्याचे पैसे महिलांना मिळतील. परंतु हे फसवाफसवीचे धंदे आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही अशीच योजना आणली होती, असं सांगत त्यांचं उदाहरणही यावेळी देण्यात आलं. भगव्या झेंड्यावरती चिन्ह नको, कारण शिवाजी महाराजांचा एकच भगवा झेंडा आहे. अपात्रतेचा निकाल लागेल तेव्हा लागेल, परंतु निवडणूक आल्यामुळे मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवा. लोकशाहीचा हत्या करणाऱ्यांची बुड जळणारी ही मशाल आहे, असंही ते म्हणाले. प्रकाशन आपण करूया सर्व मिळून. इंडिया एक आयडिया, लेखक आदरणीय राजनजी राजे यांच्या संकल्पनेचे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, इंडिया एक आयडिया. अतिशय प्रेरणादायक असं आपण त्या पुस्तक म्हणू शकतो. आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यामधून आपण सर्वांनी मिळून या पुस्तकाचं प्रकाशन केलं असं मी जाहीर करतो. आणि यानंतर ज्यांचं भाषण ऐकायला आपण उत्सुक आहोत ते नोव्हेंबरमध्ये निवडणूक घ्यायचं गाठते का, तर लाडकी बहीण या योजनेचे किमान ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे 4 हप्ते जर का महिलांच्या हातात गेले तर त्यांचा विश्वास बसेल की हे देतात बुवा, हे देणारी लोक नाहीये. ही अशीच एक योजना सुशीलकुमार शिंदेनी केली होती. एक कधीची 2004 किंवा तेव्हाची निवडणूक असेल मला आठवत नाही. संभाजीनगरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि शिवसेना प्रमुख बोलून गेले की माझी म्हणजे शिवसेनेची सत्ता आली तर मी शेतकऱ्यांचा कृषी पंपाचं वीज बिल माफ करून टाकेन. सुशीलकुमार शिंदे बसले होते, आता आपल्या सोबत आहेत. पण त्यांनी काय केलं, मुख्यमंत्री होते, ताबडतोब योजना अंमलात आणली. शेतकऱ्यांना 0 रकमेची बिलं पाठवायला लागले. शेतकरी खुश झाला, हे देतात तर ते कशाला पाहिजे, हेच देत आहेत. परत निवडून दिलं काँग्रेसला. काँग्रेस सत्तेवर आली, सुशीलकुमार शिंदेची विकेट पडली, विलासराव देशमुख आले. आणि विलासराव देशमुख सत्तेवरती येताच क्षणी पुढच्या महिन्यापासून दामदुपटीने बिलं पाठवायला लागले शेतकऱ्यांना. आणि मग जाहिराती आला, बिल भरा नाहीतर तुरुंगात. हे तशी यांची योजना आहे. हे फसवी करायला. आणि तुम्ही किती पैसे दिले तरी मी माझ्या महाराष्ट्राच्या किमतीला महाराष्ट्र विकून मला तुमची भीक नको हे महिलेने ठरवायला पाहिजे. आहे ना, जिजाऊचा महाराष्ट्र आहे, झाशीची राणी मेरी झाशी नाही दूंगी. तसे हे अफगाणी येत आहेत, आपला महाराष्ट्र लुबाडायला येत आहेत. 1500 रुपये लाच देऊन आपला महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र ते विकत घेऊ पाहत आहेत. तुमची मुलं बाळ ते बेकार ठेवू इच्छित आहेत. सगळे उद्योगधंदे गुजरातला नेऊ पाहत आहेत, नेता आहेत. तरी सुद्धा आपण 1500 रुपयावरती महाराष्ट्र विकणार आहोत. हा निर्धार आपण केला पाहिजे. ठीक आहे, योजना आहे, लाभ जरूर घ्या, कारण हे तुमचेच पैसे, एकांच्या खिशातले नाही आहेत. हे पैसे तुमचेच आहेत. आता तर आणखीन करतायत. जसं
मोदीजी केलं होतं ते रथ पाठवले होते गावागावात, आठवतं ना तुम्हाला? मोदी रथ, मोदी सरकार. आणि अक्षरशः गावकऱ्यांनी त्यांना पलटाभुई थोडी करून ठेवली होती. ते बोलले मोदी सरकार आहे की भारत सरकार? कोणाच्या योजना आहेत? मोदींनी काय घरच्या खिशातल्या योजना दिल्यात? नाही, तसं नाही. हे मोदी सरकार काढ आणि भारत सरकार लिहि, नाही तर चालतो या गावातून. तसंच आता हे करताय. 50,000 योजना दूत, 50,000, प्रत्येकाला 10,000 रुपये महिना. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ही चांडाळ चौकडी खोटी नावं जशी दुबार नोंदणी केली ना, तशी खोटी नावं टाकून त्याच्यातले पैसे परत काढणार. हा मोठा दूध घोटाळा आहे. आणि तुमच्या योजना ज्या तुम्ही केलेल्या नाही, अरे कागदावरती काही लिहू शकता, पण अंमलबजावणी कुठे? मग यांचीच माणसं, यांचेच चेले चपाटे, यांचेच कार्यकर्ते, त्यांचे सगळे कुटुंबीय हे त्या दूतांच्या नावांवर घुसवणार आणि त्यांच्या माध्यमातून पैसे काढणार. हे दूत महाराष्ट्रामध्ये फिरता कामा नये. करोडो रुपये उधळत आहेत आणि तरी सुद्धा आम्ही यांची टाळ पिटून काय भजनं गायची? ही निवडणूक त्याच्यासाठी आहे. हा भगवा सप्ताह त्याच्यासाठी होता. मला एका गोष्टीचा अभिमान आहे, जी मी एक सूचना दिली होती. आपला भगवा हा फक्त भगवाच असला पाहिजे. त्या भगव्यावरती मला चिन्ह नको. भगवा शिवछत्रपतींचा, कुठे शिवाजी महाराजांनी चिन्ह टाकलं होतं? अरे हा शिवाजी महाराजांचा भगवा, हा यांचा भगवा, हा त्यांचा भगवा नाही. भगवा एकाच, हिंदुत्वाचा भगवा, शिवाजी महाराजांचा भगवा, तोच बाळासाहेबांनी आपल्या हातात दिलेला भगवा आहे. हा भगवा तर घ्यायचाच. पण दुसरी गोष्ट, जो लोकसभेच्या वेळेला आपल्याला प्रचार करायला वेळ मिळाला होता तो मशालीचा. आत्तापासून मशालीचा प्रचार करा, घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही स्वाभिमानाची मशाल पेटवा.